गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण थर्ड युनिट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तो जरासा जास्त आहे, भास्ट आहे. जेवढे आपण फास्टली याच्यामध्ये गेलो होतो की फर्स्ट आणि सेकंड युनिट संपवला तेवढा तो इतक्या झटकन संपणार नाहीये. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवायला लागतील आणि खूप साधं सिंपल आहे. त्याच्यामध्ये फार काही हार्ड तुम्हाला वाटणार नाही. समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. अगदीच तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला विचारा. पुन्हा एकदा सांगते. तर आता आपण सोशल कॉग्नेटिव्ह थेरीज पर्यंत आलो होतो. सोशल लर्निंग अँड सोशल कॉग्नेटिव्ह थेरीज इन्क्लूड स्टडी ऑफ, म्हणजे आता याच्यामध्ये नक्की कशाचा स्टडी केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल आता यामध्ये काय एक्झाम्पल दिलंय. फर्स्ट वन इज सोशल रेनफोर्समेंट. आपण 6 स्टेप स्टडी करणार आहोत, बरोबर. मग फर्स्ट आहे सोशल रेनफोर्समेंट, पॉवरफुल फॉर्म ऑफ रेनफोर्समेंट which shapes human personality and behavior. फॉर एक्झाम्पल हँडशेक, स्माइल, वर्ड्स ऑफ ॲप्रिसिएशन. म्हणजे आता इथे आपल्याला कुठला पॉवर यूज केला जातो ज्याच्यामुळे आपलं बिहेवियर चेंज होतं किंवा काहीतरी लर्न करतो आपण. एखाद्याची हँडशेक करण्याची पद्धत कशी आहे बघा. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला लक्षात येतं की आपल्या म्हणजे आपण काहीतरी लर्न करतो. हँडशेक कसं केलं पाहिजे, स्माइल कसं असलं पाहिजे. स्माइलचे खूप सारे प्रकार आहेत. आता मी इथे तुम्हाला करून दाखवले तर तुम्ही हसाल, पण ऍक्च्युअली स्माइल कसं दिलंय त्याच्यानुसार आपल्याला काहीतरी लर्न करायला मिळतं. जसं की तुमचं सपोज रेग्युलर तुम्ही क्लासमध्ये आल्यानंतर तुमचा एखादा फ्रेंड असेल, तुम्हाला कशा पद्धतीने स्माइल देतो. एखाद दिवशी त्याने जरा वेगळ्या पद्धतीने स्माइल केलं की आपल्याला वेगळंच काहीतरी लर्न करतो, म्हणजे आपल्याला वेगळं काहीतरी फील होतं. सो वर्ड ऑफ ऍप्रिसिएशन म्हणजे काय की ऍप्रिसिएट कसं केलं जातं, कसं कौतुक. आता सपोज मी सांगितलं की खरंच मी तुमच्या बाबतीत मी तुम्हाला ऍप्रिसिएट करते की तुम्ही एवढे पेशन्स ठेवता. आपले एवढे लेक्चर्स होतात, मार्केटिंगचे लेक्चर्स, त्याच्यामध्ये एवढं मी जास्त बोलते तरी पण तुम्ही ते सगळं ऐकण्याचं स्टॅमिना ठेवताय. खरंच कौतुक करण्यासारखं आहे, म्हणजे तुमचे पेशन्स खूप जास्तीचे आहेत. तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर करताना काही वाटणार नाही. तुमच्या माइंडवर जे बर्डन आहे ना की आता एक जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसायचं, तर तुम्हाला तो वेळ कसा गेला तेही कळणार नाही. मग त्याच्यासाठी मला तुम्हाला अप्रिशिएट करावं लागेल, बरोबर. तसं इथे सोशल रेनफोर्समेंट मध्ये अशा पद्धतीचा पॉवरफुल फॉर्म यूज केला जातो ज्यामुळे आपली पर्सनॅलिटी बनते किंवा बिहेवियर बनतं. म्हणजे आपण एखाद्याबद्दल काय करतो की एक ओपिनियन तयार करतो की त्याचं स्माइल कसं आहे, त्याच्याबद्दल एक ओपिनियन तयार झालं. त्यानुसार माझं बिहेवियर तयार झालं की मी त्याच्याशी कसं असलं पाहिजे. हँडशेक वरून समजतं, ऍप्रिसिएशन वर. काही लोकांना ऍप्रिसिएशनच्या ऐवजी दुसऱ्या गोष्ट पद्धतीने हे करण्याची सवय असते की ऍप्रिसिएट नाही करत ते दुसऱ्या पद्धतीने आपल्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो खोचक बोलणे वगैरे अशा पद्धतीने जर कम्युनिकेट करत असते, त्यातूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकतो आणि आपलं बिहेवियर तयार करतो. त्या व्यक्तीबद्दल एक ओपिनियन तयार करतो. सेल्फ रेनफोर्समेंट कशातून तयार होते. त्यांनी एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग दिलंय बघा. इफ आय स्टडी फॉर 1 hour आय कॅन हॅव दॅट पीस ऑफ केक. हे अगदी तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला घरातून पॅरेंट्स बोलत असतील, बरोबर ना, की मी जर 1 तास अभ्यास केला तर मला काय मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने लर्न केलं जाईल. म्हणजे तुमचं लक्ष त्या अभ्यासावर कसं लागेल याच्याकडे फोकस केला जातो. ती जी हॅबिट आहे ती तुमच्यात कशी, तुमचं बिहेवियर कसं, स्टडी रिलेटेड बिहेवियर कसं बनेल. एकदा तुम्हाला ती सवय झाली की काहीतरी मिळवण्यासाठी जरी अभ्यासाला बसताय, पण हळूहळू तुम्हाला त्या अभ्यासाची सवय होईल, हॅबिट होईल. लक्षात आलंय. सो त्यानंतर मला जर तुम्हाला अभ्यासाची सवय लावायची तर मी त्या पद्धतीने तुम्हाला काय करेन, डिझायर्ड बिहेवियर तयार करण्यासाठी सेल्फ रेनफोर्समेंटचा वापर करेन. विकॅरियस इमोशनल अराउज कसा येतो, मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा की सपोज द एक्सपिरियन्स ऑफ एम्पॅथी व्हेन ऑब्झर्विंग समवन एल्स इट्स सिच्युएशन. म्हणजे मी काय केलं की इथे कोणाला तरी ऑब्झर्व केलं. सीइंग पीपल परफॉर्मिंग योगा हॅव्हिंग अ टोन बॉडी मेक्स यू प्रॅक्टिस इट ॲज वेल. म्हणजे जर तुम्हाला फिटनेसवर तुम्ही फोकस करायचा आहे तर मग कशा पद्धतीने लोक योगा वगैरे करतात, योगा केल्यामुळे कशी बॉडी फिट राहते. तर हे सगळं तुम्ही दुसऱ्यांना ऑब्झर्व केल्यामुळे काय झालं की तुमचं बिहेवियर कसं तयार झालं आणि तुम्हाला तुमच्या बिहेवियर मध्ये चेंज झाला, बरोबर. लर्न केलं त्यातून काहीतरी. नेक्स्ट थिंग आहे सिमेंटिक जनरलायझेशन.
यामध्ये काय होतं, लर्निंग मे नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू स्पेसिफिक सिच्युएशन. म्हणजे कुठली सिच्युएशन लर्निंग साठी काय करू शकत नाही, की तुम्हाला अडथळे आणू शकत नाही. वेअर सिमेंटिक लिंक्स कॅन बी मेड टू सिमिलर सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल, यू आर हॅव्हिंग an unpleasant experience going to a movie theater may also make someone less likely to attend the live singing concert as well. म्हणजे सिमेंटिक जनरलायझेशन हा जो प्रकार आहे, कशातून तुम्ही काय लर्न केलं, तुमचं बिहेवियर कसं बनलं, तुमचा जो स्पेसिफिक सिच्युएशन म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे. हॅव्हिंग अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही एखाद्या मूवी थिएटर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट जर चांगली वाटली नाही, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स खराब होता, तर तुम्ही जनरली काय करता, की ज्या काही अशा कॉमन प्रोग्राम्स आहेत तिथे जाणं अवॉइड करता, अटेंड करणं अवॉइड करता. त्यामध्ये त्यांनी सिंगिंग म्हणजे गाण्याची मैफिल वगैरे असे जे प्रोग्राम्स येतात तिथे जाणं अवॉइड करता, कारण तुमचा एक्सपिरियन्स जो होता तो एवढा गुड नव्हता पहिला. म्हणजे त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं. आपण जे म्हणतो ना, की अनुभवातून काहीतरी शिकलं पाहिजे. मागच्या वर्षी मी कशा पद्धतीने परफॉर्मन्स दिला, मला त्याचे रिझल्ट काय मिळाले, मग ह्या वर्षी मी कशा पद्धतीने परफॉर्मन्स दिला पाहिजे, म्हणजे इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल, माझ्या बिहेवियर मध्ये मला इम्प्रुव्हमेंट करायची. तर खरोखर तुमचे जे एक्सपिरियन्स असतात त्याचा वापर केलाच पाहिजे. तेव्हा तुम्हाला काहीतरी लर्न करायला मिळतं, एक धडा मिळतो. धडा शिकणं म्हणजे ज्याला काय म्हणतात मराठीत, की येथे आपण त्या पद्धतीने पुढे जायचं. सिमेंटिक जनरलायझेशन. रूल बेस्ड लर्निंग कसं होतं, पीपल लर्न सेट्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑर रूल्स विच कॅन बी अप्लाइड अक्रॉस सिच्युएशन्स. म्हणजे तुम्हाला काही प्रिन्सिपल शिकवले जातात, म्हणजे जसं क्लासमध्ये कसं बिहेवियर असलं पाहिजे, ग्राउंडवर गेलात तर कसं असलं पाहिजे, गॅदरिंग मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय कसं असलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही गोष्टी शिकता आणि त्या पद्धतीने बिहेवियर करता. ओके. सो सोशल कॉग्निटिव्ह थेअरी काय आहे, तर मेंटली आता तुम्हाला एससीटी काय करतं, एससीटी डेव्हलप इन 1986, स्टार्टेड एज द सोशल लर्निंग थेअरी. अल्बर्ट बंदुरा याने 1960 मध्ये काय केली, ही थेअरी सुरू केली. सोशल लर्निंग किंवा सोशल कॉग्निटिव्ह थेअरी जी आहे ती 1986 ला स्टार्ट झाली आणि सोशल लर्निंग थेअरी ही 1960 मध्ये अल्बर्ट बंदुराने स्टार्ट केली. मग आता एससीटी स्टेट्स दॅट लर्निंग ऑफर्स इन अ सोशल कंटेक्स्ट with a dynamic and reciprocal interaction of person. एन्व्हायरमेंट अँड बिहेवियर म्हणजे एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट तिथे असणारच आहे. कसं तुम्हाला मेंटेन करायचंय तुमचं बिहेवियर, त्यासाठी आता तुम्हाला काही सोशल कॉग्निटिव्ह थेअरी कशी तयार होते, कन्स्ट्रक्शन तिचं कसं होतं ते स्टडी करावं लागेल. सोशल कॉग्निटिव्ह थेअरी मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी फर्स्ट दिलंय रेसिप्रोकल डिटर्मिनिझम. आता हा काय प्रकार आहे तुमच्या लक्षात येईल. आता रेसिप्रोकल डिटर्मिनिझम म्हणजे दिस इज द सेंट्रल कन्सेप्ट ऑफ एससीटी. म्हणजे लर्नर इज नॉट अ पॅसिव्ह रिसिपियंट ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे लर्नर जो आहे तो कसा आहे की निष्क्रिय आहे. कॉग्निशन, एन्व्हायरमेंट अँड बिहेवियर ऑल म्युच्युअली इन्फ्लुएन्स इच अदर. म्हणजे तुमचं जे काही कॉग्निशन आहे किंवा तुमचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते तुमच्या बिहेवियरवर कसं इम्पॅक्ट करेल, म्युच्युअली इन्फ्लुएन्स इच अदर. म्हणजे त्या दोघांचाही तुमच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट होईल. म्हणजे लर्नर लगेचच त्याला रिस्पॉन्स देणार नाही कुठल्याही इन्फॉर्मेशनला. ओके. बिहेवियरल कॅपेबिलिटी, पर्सन्स ऍक्च्युअल ॲबिलिटी टू परफॉर्म बिहेवियर थ्रू इसेन्शियल नॉलेज अँड स्किल्स. म्हणजे काय, ऍक्च्युअल ॲबिलिटी टू परफॉर्म बिहेवियर, बिहेवियरल कॅपेबिलिटी असते बघा. जसं आता पेपर आला तुमच्या हातामध्ये की तुमच्याकडे जे नॉलेज आणि स्किल आहे, म्हणजे सपोज तुम्हाला नॉलेज कुठून मिळालंय की तुम्ही स्टडी जो केलेला आहे. स्किल म्हणजे काय की जे तुम्ही डेव्हलप केलेलं आहे, जसं की पेपर कसा लिहायचा, तुमचं हँड रायटिंग वगैरे, हे सगळं स्किल मध्ये येतं. मग तुम्ही त्या पद्धतीने काय करता की तुमच्या बिहेवियर नुसार परफॉर्मन्स करता, बरोबर ना. पर्सन ऍक्च्युअल ॲबिलिटी म्हणजे त्याची ऍक्च्युअली ॲबिलिटी जशी आहे त्या पद्धतीने बिहेवियर केलं जातं. म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या नॉलेज आणि स्किल्स वर ते डिपेंड असेल. ऑब्झर्वेशनल लर्निंग कसं आहे, बाय ऑब्झर्विंग अदर्स बिहेवियर पीपल कॅन रिप्रोड्यूस दोज सेम बिहेवियर. म्हणजे दुसऱ्या लोकांना पण फॉलो करतो त्या पद्धतीने आपण लर्न करत जातो.
रेनफोर्समेंट मध्ये काय येतं, इंटरनल और एक्सटर्नल रिस्पॉन्सेस टू पर्सन्स बिहेवियर or that affect the likelihood of continuing or discontinuing the behavior. म्हणजे तुमच्या काही इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही बिहेवियर करताय, पर्सनचं बिहेवियर तयार होतं. इंटरनल मध्ये तुमचे फॅमिली फॅक्टर्स आहेत, एक्सटर्नल मध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या माइंडवर असेल तर तुमचं बिहेवियर त्या पद्धतीचं असेल. मग ते कंटिन्यू किंवा डिस्कंटिन्यू तुम्ही कसं करणार आहात. एक्सपेक्टेशन्स मध्ये तुमचं जे आउटकम्स आहे, तुम्ही जर, आपण म्हणतो नेहमी खरे बोला, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही खरं बोलूनही काही फायदा होत नाही, पनिशमेंट मिळते. म्हणजे तुम्हाला आउटकम्स काय पाहिजे आहेत, एक्सपेक्टेड आउटकम काय आहे, की शाबासकी मिळाली पाहिजे. मी खरं बोललो, बरोबर. मी आज विचारलं की आज का लेट अटेंड केलं, तुम्ही सांगितलं मॅडम उठायला थोडासा उशीर झाला, नो प्रॉब्लेम ना, एखाद दिवशी होऊ शकतं. म्हणजे मी ते इमॅजिन केलं आणि तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट डे प्रिकॉशन घ्या. तुम्ही खरं बोलल्यामुळे तुम्हाला काय मिळालं की आउटकम्स मिळाले. त्यामुळे तुम्ही कंटिन्युटी ठेवाल त्याच्यामध्ये की ठीक आहे ना, एखाद दुसऱ्या वेळी प्रॉब्लेम होणं इट्स ओके, पण रेग्युलर जर तो प्रॉब्लेम होत असेल तर ते चुकीचं आहे किंवा ती हॅबिट असू शकते. ती हॅबिट आपल्याला इम्प्रूव्ह करायची, बिहेवियर मध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची. मग एक्सपेक्टेड आउटकम्स काय मिळतात, आता तुम्ही रेग्युलर अटेंड केल्यामुळे काय फायदा होतो, ते तुमचे एक्सपेक्टेशन्स महत्वाचे. आउटकम्स मिळतात का, आउटकम्स मिळणार नाही असं 100% नाही. तुम्ही जर चांगली हॅबिट पुढे घेऊन गेला, चांगलं बिहेवियर असेल, ऍटिट्यूड चांगला असेल, 100% रिझल्ट बेस्ट असतील. ओके. सो सेल्फ इफिकॅसी मध्ये काय आहे, इट इज डिफाइंड एज द कन्व्हिक्शन दॅट वन कॅन सक्सेसफुली एक्झिक्यूट द बिहेवियर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द आउटकम्स. म्हणजे सेल्फ इफिकॅसी हा जो पार्ट आहे त्यामध्ये कन्व्हिक्शन खूप गरजेचं आहे. कन्व्हिक्शन म्हणजे काय, की एक प्रकारे ट्रस्ट. तुम्ही जेव्हाही तुमचा परफॉर्मन्स बेस्ट देता ना, तेव्हा कशामुळे देता, की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि त्यामुळे सक्सेसफुली तुमचं बिहेवियर काय करतं, की तशा पद्धतीने बिहेव करतं किंवा तुम्हाला आउटकम्स मिळतात. म्हणजे प्रभावीपणा कधी येतो आपल्या कॅरेक्टर मध्ये, तर तो एक भाग इथे खूप महत्वाचा आहे. ओके. मग ही सोशल कॉग्निटिव्ह थेअरी जी आहे तिचे लिमिटेशन्स आपण स्टडी करणं खूप गरजेचं आहे, की यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळतंय. तर ह्यामध्ये assumptions that changes in the environment all will automatically lead to changes in the person may not always be true. म्हणजे असं प्रत्येक वेळी पॉसिबल नाही की एन्व्हायरमेंट चेंज झालं म्हणजे तुमचं लगेच पर्सन जो आहे त्याचं बिहेवियर चेंज झालं, असं होत नाही. काही लोक आहेत बघा, सगळ्या फॅसिलिटीज आहेत घरामध्ये, कुठली नाही असं नाही, पण तरी त्यांचं बिहेवियर कसं आहे किंवा ते मेंटली स्टेबल आहेत का, ते खरं स्टडी करतात का, ह्या गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे पॉसिबल नाही प्रत्येक वेळी की तुमच्याकडे एन्व्हायरमेंट जसं चेंज होतं, आता सपोज एन्व्हायरमेंट चेंज झालं म्हणजे काय, की तुमच्या बिहेवियरवर त्याचा लगेच इम्पॅक्ट होईल असं पॉसिबल नाहीये. काही लोक चेंजेस करून घेतात, काही लोक नाही करत. ओके. theory is based on the interplay between person, behavior and environment. ही जी काही कॉग्निटिव्ह थेरी आहे ती कुठल्या 3 फॅक्टर्स वर चालते, की तुमचं पर्सन, त्याचं बिहेवियर आणि त्याचं एन्व्हायरमेंट. आता हे 3 फॅक्टर्स, इट इज अनक्लिअर ऑफ द एक्सटेंट टू विच ईच ऑफ दिस फॅक्टर्स अफेक्ट ऍक्च्युअल बिहेवियर. म्हणजे त्याचा ह्या तिन्ही फॅक्टरचा एकत्रित काय परिणाम होतो तुमच्या माइंडवर, तर ते इथे एक्झॅक्टली ही थेरी मेन्शन करू शकत नाही. कुठला पर्सन आहे, कारण एन्व्हायरमेंट चेंज झालं तरी तो पर्सन चेंज होईलच असं नाहीये, हे त्यांचं लिमिटेशन फर्स्ट आपण पाहिलंय. त्यामुळे हे तिन्ही फॅक्टर्स अनक्लिअरली काय करतात, की कशा पद्धतीने क्लिअर करू शकत नाही की कशी तुम्ही त्याबद्दल आकलन होतंय किंवा तुम्हाला काय अंडरस्टँड होतंय, कुठला मेसेज मिळतोय, हे सांगू शकत नाही. सो दॅट इज द लिमिटेशन ऑफ दिस सोशल कॉग्निटिव्ह थेरी. थेरी इग्नोर्स इम्पॉर्टंट फॅक्टर्स सच एज इमोशन और मोटिवेशन. इमोशनचा तुम्ही इथे विचारच करत नाही, तुम्ही फक्त प्रॅक्टिकली विचार करताय की मी हे ह्या पद्धतीने जर एखाद्याच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट केला की त्याचं बिहेवियर चेंज होईल. पण इथे तुम्ही त्याच्या इमोशनचा विचार करत नाही, तो त्याचे इमोशन्स काय सांगतायत, त्याचं मोटिवेशन, त्याला मोटिवेशनची गरज आहे का, तुम्ही बाकीच्या गोष्टी सगळ्याच निग्लेक्ट करताय. एससीटी हॅज बीन वाइडली युज्ड इन हेल्थ प्रमोशन, गिवन द एम्फेसिस ऑन द इंडिव्हिज्युअल अँड द एन्व्हायरमेंट, and the latter of which has become a major point of focus in recent years for health promotion activities. हेल्थ प्रमोशन ऍक्टिव्हिटीज ला सुद्धा ही थेरी काय करते, निग्लेक्ट, इग्नोर करते. सो एससीटी चे हे सगळे काय आहेत, लिमिटेशन्स आहेत.
डिफरन्स सांगितलं बघा. डिफरन्स बऱ्याचदा नाही विचारत, पण तरी मी तुम्हाला सांगते. सोशल लर्निंग थेरी आणि कॉग्निटिव्ह थेरी मध्ये मिनिंग काय आहे? हायलाइट्स दॅट पीपल अक्वायर न्यू बिहेवियर थ्रू ऑब्झर्वेशन ऑफ अदर्स. सोशल लर्निंग कसं होतंय की तुम्ही बाकीच्या लोकांचं बिहेवियर ऑब्झर्व करताय आणि त्या पद्धतीने तुमचं बिहेवियर बनतं. इथे काय की ऍक्विजिशन, मेंटेनन्स अँड चेंज ऑफ बिहेवियर इज रिझल्ट ऑफ इंटरप्ले. म्हणजे हे 3 फॅक्टर्स दिलेत की ज्यामुळे तुमचं जे काही आकलन जे होतंय तुम्हाला, कॉग्निशन जे आहे, पर्सनल, बिहेवियरल आणि एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स. ओके. Behavioral that derived from behavioral theories of learning and it is derived from social learning theory. Okay. सेल्फ इफिकॅसी कशी असेल इथे, कशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट्स दाखवतात, तर इट कॅनॉट बी आयडेंटिफाईड इन सोशल लर्निंग थेरी. सेल्फ एफिकॅसी यामध्ये नाहीये, कारण की इथे तुम्ही काय करताय, दुसऱ्यांना फॉलो करताय, त्यामुळे स्वतःचा असा प्रभावीपणा इथे दिसत नाही. कन्सेप्ट ऑफ सेल्फ एफिकॅसी इज युनिक टू सोशल कॉग्निटिव्ह थेरी. इथे तुम्हाला त्याच पद्धतीने परफॉर्म करावं लागेल. एफिकॅसीचा विचार इथे केला जाईल, कारण इथे तुम्हाला स्वतःला काहीतरी काय होणार आहे, कॉग्निशन होणार आहे, म्हणजे आकलन होणार आहे. त्या कंडिशनला, सिच्युएशनला तुम्ही रिस्पॉन्स देणार आहात. सो फोकस ऑन कॉग्निशन लो. कॉग्निशन वर इथे फार हे केलेलं नाही, म्हणजे तुम्हाला इथे स्वतः काही आकलन होत नाही. तुम्ही काय करताय, दुसऱ्यांचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा दुसऱ्यांचं जे बिहेवियर आहे ते फॉलो करताय. इथे एक्स्ट्रीमली हाय का सांगितलंय कॉग्निशन, कारण की इथे तुम्ही स्वतः काय करताय, त्या एन्व्हायरमेंटला फेस करताय, त्या पद्धतीच्या सिच्युएशन्स तुम्ही फेस करताय, त्यामुळे तुम्हाला काहीतरी अंडरस्टँड होणार आहे. सो नेक्स्ट इज द बिहेवियरल इकॉनॉमिक्स फ्रेमवर्क अँड द नज फॅक्टर. आता बिहेवियरल इकॉनॉमिक्स फ्रेमवर्क, त्याचा ओव्हरव्ह्यू जस्ट दिलेला आहे. आपण थोडेसे 4-5 पॉइंट्स त्यामध्ये बघणार आहोत, कारण त्याच्यावर पण डायरेक्टली क्वेश्चन येत नाही. सो बिहेवियरल इकॉनॉमिक्स इज अ ब्लेंड ऑफ इकॉनॉमिक्स अँड सायकोलॉजी. बिहेवियरल इकॉनॉमिक्स, तुम्ही म्हणाल मॅडम बिझनेस इकॉनॉमिक्स मागच्या वर्षी पाहिलंय आम्ही, पण हे बिहेवियरल इकॉनॉमिक्स जरा वेगळाच पार्ट आहे आणि यामध्ये खरोखर वेगळ्याच गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, ज्या की खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि त्यामध्ये शिकताना, लर्न करतानाही मजा येते. म्हणजे आता सपोज बिहेवियरल इकॉनॉमिक्स हा जो पार्ट आहे, इट इज द ब्लेंड ऑफ इकॉनॉमिक्स अँड सायकोलॉजी. म्हणजे मिश्रण आहे ते इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजीचं. तुम्ही म्हणाल इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजी ह्या खूप 2 डिफरंट थिंग्स आहेत मॅडम, कसं काय आपण यांना एकत्रित करू शकतो? सो लेट्स सी सेकंड वन. द ट्रेडिशनल इकॉनॉमिक theory assumes that people are perfectly rational patient, more like economic robots that know objectively what makes them happy and make choices that maximize this happiness. म्हणजे रेशनल अशी पर्सनॅलिटी आहे. पीपल्स कसे आहेत, म्हणजे रेशनल का की इकॉनॉमिक रोबोट्स जसे, म्हणजे सेम सिमिलर कंडिशन मध्ये जर तुम्ही गेलात, कंटिन्युअसली हॅबिट जर तुमच्याकडे असेल, मग तुम्हाला एका लेवलला जाऊन काय नॉलेज मिळतं की कुठली गोष्ट केल्यावर हॅपीनेस मिळतो, मग तो हॅपीनेस मॅक्झिमाइज करण्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही चूज करायला सुरुवात करता. लक्षात आलं? मग इथे बिहेवियरल इकॉनॉमिक्स काय म्हणतो, ही फील दॅट पीपल आर इरेशनल इम्पेशंट. बिहेवियरल ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सच्या मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट फिक्स करून काय करता की इकॉनॉमिकल रोबोट सारखे जाऊन हॅपीनेस मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करता. बिहेवियरल इकॉनॉमिक्सचं मत काय आहे, ही फील दॅट पीपल आर इरेशनल इम्पेशंट, आरंट ऑलवेज गुड डिसिजन मेकर्स. म्हणजे पीपल चांगला डिसिजन घेऊ शकत नाहीत इन केस ऑफ कॉम्प्लेक्स सिच्युएशन. म्हणजे जर सिच्युएशन परफेक्ट नसेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकत नाही आहात अँड मे नॉट टेक अ डिसिजन ॲज वेल टू प्रिव्हेंट इट फ्रॉम ऑकरिंग वरी अँड कन्सर्निंग फॅक्टर्स लाईक फेअरनेस. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी अवॉइड करू शकत नाही, नंतर जे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात, म्हणजे काळजी करणं, वरी वगैरे, असं जे काही ते सिक्वेन्स आहे, त्यामुळे फेअरनेस रादर दॅन ओनली प्युअर इकॉनॉमिक गेन आर सब्जेक्ट टू सायकोलॉजिकल बायसेस which makes them interrupt information subjectively. म्हणजे तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळते त्या पद्धतीने तुम्ही ते इकॉनॉमिक्स गेन काय अचीव करू शकत नाही, म्हणजे तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर येत नाही. जर तुम्ही कसे आहात की इरेशनल आहात, म्हणजेच काय की कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये काम करू शकत नाही आहात. सो दस बिहेवियरल इकॉनॉमिक्स वॉज फर्स्ट एक्नॉलेज बाय Adam Smith in the 18th century upon realizing the wrong decision taken by human beings owing to the imperfections in human psychology, which had a negative impact on the economic decision making.
म्हणजे इकॉनॉमिक डिसिजनवर त्याचा कसा प्रॉब्लेम होतो. तुमची जी ह्युमन टेंडन्सी आहे, सायकोलॉजी आहे, तुम्ही कॉम्प्लेक्स सिच्युएशन फेस करू शकत नाही, डिसिजन घेऊ शकत नाही, त्यामुळे तुमचा इकॉनॉमिक्स डिसिजनवर कसा पद्धतीने इफेक्ट होतो हे त्यांना एक्सप्लेन करायचे आदाम स्मिथला. ओके. सो इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजीचं मिश्रण कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो नेक्स्ट थिंग इज it was further advocated by economist Irving Fisher. आता ह्यांनी जे काही काम केलंय, they gave a serious thought about the human factor in economic decision making. म्हणजे त्यांचा जो स्टडी आहे त्यांनी ह्युमन रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड इतका स्टडी केला. बिहेवियरल इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्स जे आहे मग त्यामध्ये विल्फ्रेडो पॅरेटो नावं खूप ती हार्ड आहेत. फक्त तुम्ही मेन्शन करताना नावं नाही लक्षात ठेवली तरी सुद्धा इकॉनॉमिस्ट म्हणून लिहिलं तरी चालेल. ह्युमन फॅक्टर कसं इम्पॅक्ट करतं किंवा पोटेन्शियल तुम्हाला कसे मिळत नाही, त्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं. 1979 सायकोलॉजिस्ट कहेनमान अँड टर्वस्की publish a paper entitled Prospect Theory that offers framework for how people frame economic outcomes as a gains and losses and how this framing affects people's economic decision. म्हणजे त्यांनी एक थेअरी तयार केली आणि त्या थेअरीनुसार त्यांनी पीपल्सचा स्टडी केला. त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने गेन्स मिळतात किंवा कशा पद्धतीने लॉसेस होतात याचा स्टडी, इकॉनॉमिक डिसिजन कसे घेतले जातात, चॉईस कसे केले जातात याचा स्टडी या थेअरीमध्ये त्यांनी केला. तर टू सम अप द कन्सेप्ट ऑफ बिहेवियरल इकॉनॉमिक्स इज स्टील क्वाइट न्यू. बिहेवियरल इकॉनॉमिक्स हे कसं आहे, हा पार्ट अजून तरी न्यू आहे अँड हॅज अ लॉंग वे टू गो. म्हणजे हा खूप दिवस असाच कंटिन्युअस स्टडी करत राहण्यासारखा विषय, तो नवीन विषय आहे आणि त्यामुळे आपल्याला नश थेअरी पुढची काय आहे ते आपण बघणार आहोत. इकॉनॉमिक्स हे काय आहे, बिहेवियरल इकॉनॉमिक्स फक्त आपल्याला त्याची एक कन्सेप्ट त्यांनी सांगितली, त्याच्यावर फारसा क्वेश्चन विचारला जात नाही. नश थिअरी काय आहे, आता इट इज अ कन्सेप्ट इन बिहेवियरल इकॉनॉमिक्स विच सजेस्ट द यूज ऑफ पॉझिटिव्ह reinforcement and indirect methods to influence the motives and decision making behavior of individuals and groups. म्हणजे आता इथे इनडायरेक्ट रेनफोर्समेंट, पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट किंवा इनडायरेक्ट मेथड असं म्हटलंय किंवा मोटिव्स दिले जातात यामध्ये की ज्यामुळे तुमचं लक्ष काय केलं जातं की अवेअरनेस आणला जातो, तुमचं माइंडसेट केलं जातं आणि तुमचं बिहेवियर तयार केलं जातं किंवा तुमचं डिसिजन मेकिंग बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स दॅट इन्फ्लुएन्स द मोटिव्स. म्हणजे मोटिव्ह सुद्धा तुम्हाला दिले जातात. मग यामध्ये नर्स थेअरीचा नक्की रोल काय आहे तो एक्सप्लेन केलाय की अंडरस्टँड हाउ पीपल थिंक, बिहेव अँड अराइव ऍट अ डिसिजन. अगर मुझे समझना है, अगर आप स्टूडेंट्स हो तो स्टूडेंट्स किस तरह से अंडरस्टैंड कर सकते हैं, स्टूडेंट के लिए क्या जरूरी है, किस तरह से मैं उनका अट्रैक्शन या अवेयरनेस ला सकती हूँ, वो बिहेव किस तरह से करेंगे, आपकी थिंकिंग पावर क्या है, आप किस तरह से बिहेव कर सकते हैं और डिसीजन किस तरह से लिया जाएगा, इन सारी चीजों को अंडरस्टैंड करना. ब्रिंगिंग आउट चेंज इन ह्यूमन बिहेवियर, किस तरह से बिहेवियर में चेंजेस आते हैं ह्यूमन बिहेवियर में, एंड सो एज टू इम्प्रूव देयर डिसीजन मेकिंग स्किल्स. आपका डिसीजन मेकिंग स्किल इंप्रूव करना है क्योंकि ये बिहेवियरल इकोनॉमिक्स भी इसमें है. नर्स थ्योरी जो है इट इज अ कंसेप्ट इन बिहेवियरल इकोनॉमिक्स. सो यहाँ पे आपको क्या करना है कि डिसीजन मेकिंग पावर लानी है, उसका स्किल इंप्रूव करना है. तो उसके लिए मुझे पहले ये जानना होगा कि आपकी थिंकिंग पावर क्या है, आप किस तरह से बिहेव करते हो, आपका डिसीजन लेने का जो भी तरीका है वो किस तरह का है. आइडेंटिफाइंग एंड मॉडिफाइंग एग्जिस्टिंग नेगेटिव इन्फ्लुएंस ऑन पीपल, यानी कि यहाँ पे क्या आइडेंटिफाई करना है, मॉडिफाई किस तरह से करना है. निगेटिव इन्फ्लुएंस किस चीज का है आपके माइंड के ऊपर, वो भी ढूंढना पड़ेगा. बहुत बार ऐसा होता है कि हम लोग डिसीजन क्यों नहीं ले पाते, कौन सी चीज के लिए हमारे अंदर फियर है, तो उसे निकालना पड़ता है. तो that is the very important in this nudge theory. So the nudge theory was popularized by American academicians Richard H. Thaler and Case R. Sunstein. आप बोलोगे ये नाम भी बहुत हार्ड है, लेकिन आपको यहाँ पे एकोमोडेशन ऐसा लिखा, अमेरिकन एकोमोडेशन, तो नाम नहीं लिखा तो भी चलेगा. They built much of their theory on the heuristic Nobel Prize winning work
of Israel American psychologist. नर्स थ्योरी इज बेस्ड ऑन ह्यूरिस्टिक प्रिंसिपल, यानी कि आपका पास्ट एक्सपीरियंस कैसा है, प्रिंसिपल्स किस तरह से बनेंगे. तो नर्स थ्योरी किस चीज पे डिपेंड करते है की मला जर एखाद्याचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर मी काय करणार आहे की माझा मागचा एक्सपीरियंस चेक करेल. ह्यूरिस्टिक रेफर्स टू द रूल ऑफ थंब, यानी कि पास्ट एक्सपीरियंस के ऊपर डिपेंड करता है कि किस तरह से आपका इंटेंशन लाना है. पास्ट एक्सपीरियंस अगर आपका बुरा है तो शायद आपका अटेंशन आएगा नहीं. तो पहले मुझे उस चीज को आइडेंटिफाई करना है. इट इज अ मेथड दैट कम्स फ्रॉम एक्सपीरियंस एंड हेल्प यू थिंक इफेक्टिवली. सो it is a common sense rule intended to increase the probability of solving some problems. अगर पास्ट एक्सपीरियंस खराब है तो मुझे क्या करना है, कुछ प्रॉब्लम सॉल्व करने पहले और उसके बाद आपका अट्रैक्शन यानी अवेयरनेस लाना है, तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. Nurse theory is related to the idea of choice architecture. If goods are presented in different way, it can help nudge people's consumption to the desired option. यानी कि किसी चीज को अगर मुझे सेल करना है, देखो उन्होंने एक एग्जांपल दिया है कि कस्टमर का अट्रैक्शन किस तरह से आता है. सेल करने के भी मेथड्स रहते हैं, किस तरह से हम प्रेजेंट करते हैं उन चीजों को. अगर मुझे सेल करना है, कोई भी चीज है, कोई भी प्रोडक्ट हो सकता है, उसमें प्रेजेंटेशन किस तरह का है, मैंने उसका जो सेटअप है वो किस तरह से बना है, प्रेजेंट करते वक्त जो भी डेमो मैं करूंगी वो किस तरह का है, मेरे शॉप का जो भी डिजाइनिंग है वो किस तरह से किया है, कम्युनिकेशन में किस तरह से कर रही हूँ. मैंने जैसे आपको पहले ही बताया कि ये मार्केटिंग है, तो मार्केटिंग के अंदर क्या रहता है कि प्रेजेंटेशन बहुत इम्पोर्टेंस रखता है. किसी भी चीज का अगर ध्यान आपको खींचना है तो क्या करना पड़ेगा, यहाँ पे प्रेजेंटेशन प्रॉपर करना पड़ेगा. तो क्या हो जाएगा कि आपके जो भी पीपल से वो कंजम्पशन कर पाएंगे और आपको डिजायर्ड ऑप्शंस मिलेंगे यहाँ पे. इन एडिशन testimonials of people who have used and benefited from the product are shown on media. यानी कि आपको क्या दिखाना है कि एडिशनल कुछ दिखाना पड़ेगा प्रेजेंटेशन के दौरान कि ये जो प्रोडक्ट है वो और कौन से लोग यूज कर रहे हैं, कौन लोग यहाँ पे कंजम्पशन कर रहे हैं. डिस्प्ले सोशल ट्रस्ट एंड नजेस पीपल्स बिहेवियर. यानी कि हम लोग ब्रांड एम्बेसडर की जो कंसेप्ट रखते हैं वो क्यों रखते हैं, क्योंकि हम लोग सोशल मीडिया पे या मीडिया पे वो अगर एडवर्टाइजिंग करते हैं, प्रेजेंटेशन उस तरह से प्रोडक्ट का करते हैं, तो शायद जो पीपल्स है, अदर पीपल्स, वो लोग अट्रैक्ट हो सकते हैं उस प्रोडक्ट रिलेटेड. So specific messages from service providers also act as a nudge factor. For example, reminders to pay insurance premium. अगर and penalty levied in case of defaulting customers. आपको प्रीमियम के लिए क्या रिमाइंडर दिया जाएगा, अगर आप नहीं पेड कर रहे हो तो क्या किया जाएगा, आपको पेनल्टी भी लग सकती है. तो इस तरह से आप क्या कर सकते हो, स्पेसिफिक मैसेजेस प्रोवाइड कर सकते हो जिसकी वजह से ये नज फैक्टर एक्टिवली काम करेगा. नहीं तो अदरवाइज पीपल क्या करते, इग्नोर कर देते बहुत सारी चीजों को. आपको कुछ ना कुछ इस तरह का मैसेज बनाना होगा. मोटिवेटिंग मेसेजेस ऑल्सो नज एंड एनकरेजिंग सर्टन बिहेवियर्स. म्हणजे इथे काय करायचंय की लक्ष वेधून घेण्यासाठी नज थेरी काय करते, स्टडी फाउंड दैट इफ स्टूडेंट्स आर सेंट मोटिवेटिंग टेक्स्ट मैसेज अटेंडेंस रेट्स इंप्रूव. अगर मुझे अटेंडेंस बढ़ाना है तो मुझे क्या करना पड़ेगा, उस तरह का मैसेज देना पड़ेगा कि जिसकी वजह से उनका अटेंशन आ सके, अटेंडेंस बढ़ सके. तो मैसेज किस तरह का होना चाहिए, ना कि आपको घबराना है, आप फेल हो जाओगे ऐसा तो नहीं मैं डायरेक्टली बोल सकती. तो फिर मैं क्या करूंगी, मेरा मैसेज किस तरह का होगा. प्लीज आप लोग रिप्लाई करो कि अगर मोटिवेशन देना है, टेक्स्ट मैसेज बनाना है, तो वो मैसेज किस तरह का आप लिख सकते हो. ये आपके लिए होमवर्क है, ऐसा समझो कि अगर मुझे स्टूडेंट्स को अवेयर करना है, उनका ध्यान खींचना है अटेंडेंस की तरफ, तो फिर मुझे क्या टेक्स्ट मैसेज लिखना होगा एज अ टीचर, एज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट या प्रिंसिपल. तो वो लोग किस तरह से क्या कर सकते हैं, टेक्स्ट मैसेज लिख सकते हैं. वो एक मैसेज टाइप करके प्लीज आप मेरे व्हाट्सएप पे पर्सनली भी डाला तो भी चलेगा, या ग्रुप पे भी, मार्केटिंग का जो एसवाई का ग्रुप है, तो टेक्स्ट मैसेज एक सेंटेंस में लिखना है. वो सेंटेंस किस टाइप का होगा, वो सेंटेंस आप खुद से लिखना है और सेंड करना है. ये आपका होमवर्क है, ऐसा इमेजिन करो. ओके, सो आगे चलते हैं. Nudge theory suggests consumer behavior can be influenced by small suggestions.
एंड पॉजिटिव रेनफोर्समेंट। अभी नर्स थ्योरी क्या सजेस्ट करती है कि कंज्यूमर बिहेवियर पे किस चीज पे इन्फ्लुएंस करता है, बाय स्मॉल सजेशंस और पॉजिटिव रेनफोर्समेंट। यानी कि आपको किस तरह के सजेशंस दिए जाते हैं। अगर मैं कहती हूँ कि आप एवरीडे 1 आवर तो स्टडी करो तो आपको लास्ट एग्जाम में कुछ प्रॉब्लम नहीं आएगा। तो इस तरह से आप क्या करते हो कि आपके बिहेवियर में चेंजेस आते हैं। अभी यहाँ पे एग्जांपल दिया है कि मैकडोनल्ड इफ अलाउ विथ मील वी गेट पोटैटो स्टिक्स फॉर जस्ट ₹10 and we are more likely to buy the meal when it is offered as a suggestion। किसी ने सजेस्ट किया है कि मैकडोनल्ड का भी प्रोडक्ट है, लेकिन उसके अलावा आपको क्या करना है कि मील परचेस करना है, बाय करना है। क्यों? क्योंकि वो आपके हेल्थ के लिए बेस्ट है। ऐसा अगर किसी ने सजेस्ट किया तो आप कौन सी चीज परचेस करोगे? मील परचेस करोगे। To encourage higher sales of range of products, effective bundling of products can be done। बंडलिंग ऑफ प्रोडक्ट्स मतलब एट ए टाइम हम लोग क्या करते हैं, जैसे कि 3 सोप्स परचेस करने के बाद उसके साथ एक ऑफ फ्री ऑफ कॉस्ट दिया जाएगा। तो ऐसे स्कीम्स रखते थे। अगर हमें हायर सेल्स करना है प्रोडक्ट्स का तो हम क्या करेंगे, बंडलिंग ऑफ प्रोडक्ट्स का यूज करेंगे और उसके थ्रू हम लोग ऑफर्स देंगे और हम ज्यादा सेल बढ़ाएंगे। ओके, कुछ ना कुछ ऑफर्स होने चाहिए ना, तभी आपका सेल बढ़ेगा। To discourage intake of cigarettes, theaters normally play advertisement। बिहेवियर चेंज करना है तो हमें एडवर्टाइज देनी पड़ेगी। मोस्ट ऑफ देम जो पब्लिक प्लेसेस रहते हैं वहां पे इस तरह का बिहेवियर दिखता है, तो हमें उसे डिस्करेज करना है। सिगारेट्स की वजह से क्या प्रॉब्लम होता है, हेल्थ पे कैसा असर पड़ता है, अगर वो एडवर्टाइजमेंट थिएटर में ही दिखाई जाती है तो उसका इम्पैक्ट हमारे ऊपर होगा, बिहेवियर चेंज हो जाएगा। एटलीस्ट उस टाइम पीरियड के लिए तो आप अवॉइड करोगे उस बिहेवियर को। ओके ना? So changing the way a product service is presented। Rules for ensuring success of nurse theory। अभी नर्स थेरी को अगर सक्सेस लेना है, जर तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचंय कस्टमरचं किंवा त्यांचं बिहेवियर चेंज करायचंय, तर तुम्ही काही रूल्स तयार केले पाहिजे। काय रूल्स असतील? अंडरस्टँड अँड व्हॅलिडेट द रिक्वायर्ड चेंज। तुम्ही आधी अंडरस्टँड करा। अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं असतं बघा प्रत्येक गोष्टीमध्ये, की समोरचा पर्सन कोण आहे, काय आहे, त्याला कुठल्या पद्धतीचे चेंजेस आपल्याला त्याच्यामध्ये करायचे, तर हे सगळ्या गोष्टी समजून घ्या। चेक फॉर ऑब्स्टॅकल्स, त्यासाठी कुठल्या अडचणी येतात बिहेवियर चेंज करताना। चेकअप फॉर अनहेल्पफुल नजेस प्रेझेंट, म्हणजे ज्या गोष्टी अनहेल्पफुल आहेत किंवा ज्या नाही येत तुम्हाला अवेलेबल होत नाहीयेत, तर त्या एस्टॅब्लिश करा असं सांगितलं। रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स म्हणजे जे अडथळे आहेत ते काढा अँड एस्टॅब्लिश सपोर्ट तयार करा। की जर एखादा पर्सन आहे त्याला सपोर्टची गरज आहे, त्याचं बिहेवियर चेंज होत नाही, त्याच्या हॅबिट्स जुने आहेत, तर मग सपोर्ट घ्या। अनालाइज द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑल्सो दॅट अफेक्टिंग चेंज इन बिहेवियर। Assess and inspect the effects of altering, introducing new nudges in place of unhelpful existing nudges। म्हणजे काय की इथे तुम्हाला नवीन काय तुम्ही देणार आहात। इंट्रोड्युसिंग न्यू नजेस इन प्लेस ऑफ अनहेल्पफुल एक्झिस्टिंग नजेस। ज्या गोष्टी तुमच्याकडे नवीन आहेत त्याच्याबद्दल अट्रॅक्शन तयार करा। ट्रेन मॅनेजर्स ऍट ऑल लेवल्स अबाउट नर्स थिअरी, म्हणजे मला एखाद्याचं लक्ष वेधून घेणं एवढं सोपं नाहीये। तुम्ही स्टुडंट आहात म्हणून ठीक आहे, समजा रस्त्यावर कोणीतरी फिरताना आढळलं, मला त्यांना सोशल मार्केटिंग काय पार्ट आहे शिकवायचा, तर ते एवढे इझिली रेडी होतील का? ते म्हणतील माझं दुसरं काम महत्वाचं आहे। मॅडम तुम्ही तुमच्या स्टुडंटला शिकवा, तेवढं पुरेसं आहे, त्यांना डिग्री तरी मिळेल, आम्हाला काय मिळणार आहे, आमचं काय फायदा आहे, मग मला त्याच्यासाठी काय करावं लागेल। Its uses and benefits over conventional traditional methods of force, direct instruction, threat। म्हणजे काय की मॅनेजर्सला त्या पद्धतीने ट्रेन करा की कसं कोणाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, नजेस कसे कसा वापर त्याचा करायचा आहे। मग काही गोष्टी डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देऊन सांगितल्या जातील किंवा काही गोष्टी ज्या थ्रेट्स आहेत त्या ते जे थ्रेट्स रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केले जातील। म्हणजे अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे। एखादा चेंजच होत नाही त्याच्या मागे काय रिझन आहे हे मला कळणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी हे रूल्स तयार करावे लागतील। आता त्यामध्ये अडचणी काय येतात बघा, क्रिटिसिझम्स।
Nudge theory and similar policy framework have been criticized by some psychologists for failing to take into account the psychological determinants of the behavior that they are trying to change despite the ethical implications. म्हणजे काय होतं की ही नस थिअरी किंवा ही जी पॉलिसी आहे तर it has criticized by some psychologists for failing to take into account the psychological determinants of the behavior that they are trying to change despite the ethical implications. तुम्ही एखाद्याची सायकोलॉजी डायरेक्ट चेंज नाही करू शकत बघा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर काय तयार करावं लागेल की काही इथिकल मॅनर्स त्याच्या हॅबिट्स त्याच्यामध्ये रुजवाव्या लागतील. अगर उसको इथिक्स के बारे में ही पता नहीं है और आप डायरेक्टली उसकी साइकोलॉजी चेंज करने जा रहे हो तो ये पॉसिबल नहीं. नस थ्योरी के तो हम ये लोग ये पॉसिबल ही नहीं कर सकते. तो ये क्रिटिसिझम आहे इसका. अडचणी आहेत तिथे तुम्हाला ह्या थेअरीसाठी. It has been criticized on the grounds that it is short-lived and one need to understand the psychological factors and that predict long-term behavioral changes rather than manipulating the human mind and behavior. ह्युमन माइंडचा विचार न करता तुम्ही एखाद्याच्या सायकोलॉजीवर इफेक्ट करायला जाताय विदाउट अंडरस्टँडिंग तर त्याचं बिहेवियर हे लॉंग टर्म साठी चेंज होणार नाही. तात्पुरता बदल असेल तो लॉंग टर्म साठी तो बदल होऊ शकत नाही. ओके, हे क्रिटिसिझम आहे. द सायन्स ऑफ हॅबिट फ्रेमिंग यामध्ये काय सांगितलंय, हॅबिट इज अन ऑटोमॅटिक पॅटर्न ऑफ बिहेवियर इन रिॲक्शन. हॅबिट म्हणजे काय की सवयीचं झालेलं आहे, ऑटोमॅटिक पॅटर्न. मी क्लासमध्ये येऊन उभी राहिले की तुम्ही गुड मॉर्निंगला उभं राहणार, हे काय झालं, हॅबिच्युअल झालंय. म्हणजे तशा पद्धतीची हॅबिट तुमच्यामध्ये आहे. आणि ती रिॲक्शन जी असते ती स्पेसिफिक सिच्युएशनलाच होते. म्हणजे त्या हॅबिट्स म्हणजे असं इतर वेळी तुम्ही कधी उभं राहणार नाही. टीचर क्लासमध्ये एंटर झाले की तुम्ही ऑटोमॅटिक उभे राहता. मे बी इनहेरिटेड ऑर ॲक्वायर्ड थ्रू फ्रिक्वेंट रिपिटेशन. म्हणजे कधी कधी ते इनहेरिटेड पण असू शकते ती हॅबिट किंवा ती रिपिटेशन मुळे पण तुमच्यामध्ये काय हॅबिट तयार झालेली असेल. की तुम्हाला एकदा रूल सांगितला की टीचरला रिस्पेक्ट देण्यासाठी तुम्ही टीचर एंटर झाल्यानंतर उभं राहायचं, त्यानंतर रिपीट तुम्ही रोज ती ऍक्शन करत गेलात की त्यामुळे ती हॅबिट बनते. दिस हॅबिट इज अ बिहेवियर दॅट बिकम्स ऑटोमॅटिक अँड एफर्टलेस विथ रिपिटेशन. हॅबिट कशी बनते की काही दिवसांनी तुम्हाला त्याच्यावर कुठले एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. रिपिटेशन मुळे तुम्ही ऑटोमॅटिक ती ऍक्शन करत जाता. A habit consists of a cue which prompts it. For example, person repeatedly has tea when at work or bites one's nail when a deadline is to be met. काही लोकांना नखं खाण्याची सवय असते. टीव्ही बघायला बसली की त्यांची सगळी बोटं तोंडात असतात. इव्हन त्यांना नेल कटरची कधी गरजच पडत नाही. किंवा कामामध्ये काही लोकांना कंटिन्युअसली चहाची सवय असते. मग ही हॅबिट तुमची तयार होते. म्हणजे रिपिटेशन ती ऍक्शन केल्यामुळे काय होतं, हॅबिट बनते. हॅबिट इज if desirable is considered as a good habit and on other hand is undesirable is termed as a bad habit. म्हणजे नकोशा असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅड हॅबिट मध्ये जातात आणि ज्या की गुड हॅबिट कशाला म्हणतो की ज्या डिझायरेबल्स आहेत. ओके, कॅटेगरीज काय आहेत त्याच्या बघूया. मोटर हॅबिट्स, these refer to the muscular activities म्हणजे वॉकिंग, एक्सरसाइजिंग, पोस्चर्स ऑफ बॉडी. काही लोकांना सततच अतिशय काय म्हणतो ना वाकून बोलण्याची सवय असते. बॉडी पोस्चर्स तसे असतात किंवा एक्सरसाइजिंगची हॅबिट असते. वॉकिंगचं पण एक वेगळी हॅबिट असते. म्हणजे त्याला मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड ज्या हॅबिट्स आहेत. इंटेलेक्च्युअल हॅबिट्स कशाशी रिलेटेड असतात, दीज आर रिलेटेड टू आवर इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल. जसं की keen observing skills, accurate perception, logical thinking. लॉजिक लावणं म्हणजे काय असतं की इंटेलेक्च्युअल हॅबिट मध्ये येतं. काही लोकांना कुठलीही सिच्युएशन मध्ये लॉजिक्स डेव्हलप झालेले असतात की ह्याच्यावर ते विचार करणार आणि लॉजिक वरून तुम्हाला सांगणार. ते फ्युचर प्रिडिक्शन जे केलं जातं ना ते पण ह्या लॉजिक मुळेच केलं जातं. कॅरेक्टर हॅबिट्स काय सांगतात की होनेस्टी, ऑर्डरली, हेल्पफुल. म्हणजे त्यामुळे आपल्याला एक शेप मिळतो, शेप ऑफ हॅबिट्स. म्हणजे तुम्ही कशावर हे करताय, म्हणजे तुमचा विश्वास कशावर आहे त्यानुसार. आता होनेस्टी ही काय अशी कोणाला विकत देता येते का, दर हे 10 रुपये मला होनेस्टी दे म्हणून, नाही. ती कॅरेक्टर हॅबिट्स आहेत तुमचे. आणि त्यामध्ये हेल्पफुलनेस,
तुमचं कॅरेक्टर तसं आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, त्या हॅबिट्स तुमच्यामध्ये आहेत. टाइप्स ऑफ हॅबिट्स म्हणजे काय, आता यामध्ये थिंकिंग हॅबिट आहे. इफ आय ओन अन ऍपल आयफोन आय विल हॅव सुपेरियर स्टेटस. म्हणजे काय की तुमची थिंकिंग हॅबिट कशी आहे की माझ्याकडे ऍपल आयफोन असेल तर माझं स्टेटस कसं आहे, हाय स्टेटस पर्सन आहे. म्हणजे ह्यानुसार तुम्ही थिंकिंग करताय. स्ट्रॅटेजी हॅबिट्स कसे असतात, प्लॅनिंग वेल अहेड ऑफ टाइम. म्हणजे अगोदर प्लॅन करून मग तुम्ही तो प्लॅन इम्प्लिमेंट कराल, म्हणजे वेळेच्या आत तुम्ही प्लॅन तयार कराल. म्हणजे प्लॅन करणं हे कधीही बेस्ट असेल. वेल प्लॅन इज हाफ डन असं आपण जे म्हणतो, त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करताय. दॅट इज द स्ट्रॅटेजी हॅबिट. टायमिंग हॅबिट मीन्स त्यामध्ये दिलं एक्झाम्पल लाईक प्रायोरिटायझिंग, एस्टिमेटिंग, मीटिंग डेडलाईन्स. म्हणजे तुम्ही वेळेला खूप इम्पॉर्टन्स देता. रिलेशनशिप हॅबिट मध्ये काय असतं की बिंग अग्रेसिव्ह. तुमच्या रिलेशनशिप हॅबिट्स कशा आहेत, तुम्ही अग्रेसिव्ह आहात, शोविंग ऑफ आहात, बिंग कन्सिडरेट आहात, फॉरगिव्हिंग आहात, एखाद्याला क्षमा पण करू शकता का. काही लोक अशी आहेत ना रिलेशन हॅबिट्स मध्ये खूप अग्रेसिव्ह असतात, त्यांचंच कसं खरं हे म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतात. केअरिंग असतात काही पर्सन्स, काही काइंडनेस त्यांच्यामध्ये असतो जो दिसतो तुम्हाला, तर त्यामुळे तुमचे रिलेशन्स बनतात. दॅट इज रिलेशनल हॅबिट्स. इगो हॅबिट्स मध्ये काय, तर नॉट रिप्लाइंग टू अ क्वेरी बाय अ सबऑर्डिनेट अनलेस ही फीड्स द सुपेरियर इगो. म्हणजे तुमचं स्टेटस नुसार ही इगो हॅबिट तुमच्यामध्ये येते. हॅबिट कनेक्टेड टू स्टेटस, टेरिटोरी अँड पॉवर. म्हणजे तुमच्याकडे कुठली अथॉरिटी आहे त्यानुसार त्या इगो हॅबिट्स येतात. मी जर हेड आहे तर मी हे काम नाही करणार आहे, म्हणजे अशा पद्धतीचे इगोज तयार होतात. इमोशनल हॅबिट्स कसे असतात, लाईक बिंग हॅपी व्हेन समवन शोज कन्सर्न अँड अप्रिसिएशन. म्हणजे हॅपीनेस आणि अनहॅपीनेस हा दोन प्रकारे तुम्ही इमॅजिन केलेला असतो. इमोशन्स तुमच्या कशा तयार होतात, तर हॅपी तुम्ही तेव्हा फील करता जेव्हा कोणीतरी तुमचं फार कौतुक करतं, आणि अनहॅपी केव्हा होता की तुम्हाला इग्नोर केलं जातं. सोशल गॅदरिंग मध्ये इग्नोर करणं म्हणजे काय की तुमचं जे अस्तित्व आहे तेच नाकारलं जातं. तुम्हाला हा हॅलो कोणी केलं नाही, एखाद्या प्रोग्रामला गेला तर बघा तुमचे इमोशन, तुम्ही म्हणता माझ्या इमोशनला धक्का बसला. म्हणजे काय झालं की ते ती हॅबिट तुमच्यामध्ये आहे. फिजिकल हॅबिट्स कुठल्या आहेत, द वे अ पर्सन स्पीक्स, वॉक्स, लाफ्स, युजेस पोस्चर्स. जसं तुम्ही म्हणाल की आम्ही ऍक्शन खूप करतो पण मग त्या कशा हॅबिच्युअल झालेल्या आहेत, रेग्युलर त्या होतात तुमच्याकडून. कशा पद्धतीने बोलायचं, काही लोकांना मध्ये मध्ये अगदी प्रत्येक वेळी एखादा वर्ड रिपिटेशन करण्याची सवय असते. हसतानाही खूप प्रकार आहेत हसण्याचे, मग ती प्रत्येकाची वेगळी हॅबिट आहे. ओके. ओल्ड हॅबिट्स कुठल्या असतात, being careful with money, wearing clothes of mid price range despite our financial status being changed. तुम्ही खूप मोठे माणसं झालेला आहात, तुमच्याकडे फायनान्शियल स्टॅबिलिटी, तरी पण तुम्हाला पैशांचं इम्पॉर्टन्स इतकं आहे पहिल्यापासून, तुमची ती हॅबिट आहे की तुम्ही मिड प्राइस रेंजचे प्रोडक्ट्स, क्लोथ्स यूज करता. ती हॅबिट बदलणार नाही. तुमचं 1 लाख जरी हे असेल, सॅलरी असेल पर मंथ, तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा 10,000 पर मंथ मिळत होते तेव्हाची ती हॅबिट आहे, ती चेंज होईलच असं नाही, ती कंटिन्युअस राहते. मग ते मिड प्राइस क्लोथ म्हणजे काय की मीडियम प्राइस असणारे प्रोडक्ट्सच तुम्ही यूज करता, मग त्यामध्ये क्लोथ्स असतील किंवा अदरवाईज दुसरं काही असेल. ओके. हॅबिट फॉर्मेशन हा प्रकार कसा होतो, इट कन्सिस्ट ऑफ डेलिबरेट, एफर्टफुल, गोल बेस्ड ऍक्टिव्हिटी. To start with, habits are flexible but with constant repetition of behavior. It becomes effortless and the brain cell accepts it as natural behavior. म्हणजे आपलं बिहेवियर कसं बनतं, तर ज्या आपल्या हॅबिट्स आहेत, म्हणजे ज्या गोल बेस्ड ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या पद्धतीने आपण काय करत जातो, बिहेवियर करत जातो, किंवा त्या हॅबिट्स आपल्या रिपीटेडली करत जातो. मग त्यामध्ये फार एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, कारण आपले जो ब्रेनच्या सेल आहेत त्या काय करतात की हे रिपिटेशन ऍक्सेप्ट करतात आणि त्यानुसार आपलं नॅचरल बिहेवियर होतं. आता त्यांनी हॅबिट फॉर्मेशन मध्ये काही बेस दिलेला आहे की सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल बेसिस और सायकोलॉजिकल बेसिस. याचं कसं आपण फ्रेमिंग कसं करू शकतो हॅबिटचं. फिजिओलॉजिकल बेसिस इज रिलेटेड टू द नर्वस सिस्टीम. फिजिओलॉजिकल बेस जो आहे तो कशावर इम्पॅक्ट करेल, नर्वस सिस्टीमवर. व्हेन अन ऍक्ट इज रिपीटेडली रेनफोर्स्ड, a clear nervous connection is formed leading to a pathway, thereby shifting nerve energy from sensory to motor. And psychological basis suggests that habits are acquired disposition. म्हणजे सायकोलॉजी कशी तयार होते
की आपला स्वभाव तयार होतो त्याच्यामध्ये. रिटेन्शन ऑफ हॅबिट टेक्स प्लेस ऑन कंटिन्युअस रेनफोर्समेंट. सो हिअर वी आर टू सी नाउ मेजर्स फॉर इफेक्टिव्ह हॅबिट फॉर्मेशन. आता काही मेजर्स दिलेले आहेत की हॅबिट फॉर्मेशन कसं होतं. मेक अ गुड स्टार्ट. म्हणजे आपल्याला जर एखादी सवय लावून घ्यायची तर मग आपण चांगल्याच सवयींचा विचार करू. इफेक्टिव्ह गाईडलाईन्स फॉर सायन्स ऑफ हॅबिट फ्रेमिंग. That means make a good start, practice regularly, create a favorable environment, don't give up till the goal is achieved. म्हणजे तुम्हाला गुड स्टार्ट करणं म्हणजे जसं म्हणतो ना आपण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, त्या पद्धतीने स्टार्ट करा. प्रॅक्टिस करा रोजच्या रोज त्याच याच्यामध्ये फॉर्म मध्ये राहण्याची. त्यामध्ये फेवरेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत तुमचे गोल्स अचीव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये कंटिन्यूटी ठेवा. आफ्टर द गुड हॅबिट इज इम्प्लिमेंटेड अ बॅड हॅबिट कॅन ऑल्सो बी टोटली स्टॉप. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कंटिन्युअसली त्याची सवय होईल. ओके, म्हणजे इथे आपला हा जो चॅप्टर आहे थर्ड युनिटचा तो संपलेला आहे. आपण जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगेन. तत्पूर्वी फोर्थ चॅप्टर होता हा थर्ड युनिटचा. तर इथे आपल्याला काही क्वेश्चनरी दिली ती तुम्ही सॉल्व्ह करायची. मला SY च्या मुलांनी अजून एकानेही जे काही असाइनमेंट दिलेल्या आहेत त्या दाखवलेल्या नाहीत मार्केटिंगच्या. सो प्लीज जरा कोऑपरेट करा. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत चला म्हणजे मला पुढे जायला इंटरेस्ट येईल. अदरवाईज तुम्ही जर मागे खूप राहिलात तर आपलं सिलेबस संपूनही काही उपयोग होणार नाही आणि एकदम तुम्हाला बर्डन होईल. कारण मी ज्या स्पीडने जाते त्या स्पीडने तुम्हाला असाइनमेंट कम्प्लीट कराव्या लागतील. आपण नेक्स्ट लेक्चरला युनिट थर्डचा 5th चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, NPO अँड CSR. हा मॅक्झिमम 2 लेक्चर मध्ये संपेल म्हणजे थर्ड युनिट संपणार आहे. त्यामुळे तुम्ही मागच्या 2 युनिटच्या तरी मला असाइनमेंट कम्प्लीट करून ग्रुपवर टाकायच्या आहेत. सो आपण आज इथे थांबतोय. थँक्यू सो मच वन्स अगेन.